आयडिया आयडिया ऐक, काय चाललंय तुझं समीर? आता ऑफिस सुटायची वेळ झालेली आहे. बरोबर बरोबर सगळे आता तारा 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 घराकडे निघतील. बरोबर. नेहा सुद्धा बाहेर पडेल. तू तिला लिफ्ट मध्ये गाठायचा. त्यांनी काय होईल? मोठी मोठी प्रकरण लिफ्ट मध्ये घडतात. गोविंदाचा पिक्चर पाहिला नाही का? आज तो कोई लड़की मिली नहीं, मिली तो बात बनी नहीं, बात बनी तो बात आगे बढी नहीं. याचा कार्यक्रम आपण नंतर लावू, पुढे बोल. हा, मला मुद्दा असा म्हणायचा आहे की लिफ्ट मध्ये तू तिला भेट, तिच्याशी खरं बोल. जी काही तुला माफी वगैरे मागायची ती माग, सगळं स्पष्ट बोल. ती पार्टीला येईल. लिफ्ट मध्ये मला फार फार तर असं 1-2 मिनिटं मिळतील रे. लिफ्ट कुठल्या तरी फ्लोअरवर थांबेल, दरवाजा उघडेल आणि ती बाहेर निघून जाईल. मग इथेच येते समीर बाबाची एंट्री. समीर बाबा तुझ्या नशिबाचं दार उघडणार. म्हणजे लिफ्टचं दार उघडायच्या आधी ते दार मी उघडणार. म्हणजे नशिबाचं दार मी उघडणार. ऐक, मी काय करणार, लिफ्ट बंद करणार, पॉज करून ठेवणार. तू तेवढ्या वेळात बोल, माफी माग, मग ती खुश होईल, मग ती पार्टीला येईल. अरे दुबई हो या मुंबई, प्यार करने का तरीका आना चाहिए. आता तू तिला भेट आणि तुमच्या प्रेम प्रकरणाची सुरुवात अशी. उशीर होईल आपल्याला, हे सगळं नंतर करूया. पटकन त्या लिफ्ट मधल्या गाठाला हवं. अरे सर, हाय. नेहा, आय एम सॉरी, पण तुला एकटीला गाठून तुझ्याशी बोलण्याकरता माझ्याकडे हाच एक ऑप्शन होता. नेहा, प्लीज अंडरस्टँड यार. जेव्हा मी तुझ्याशी खोटं बोललो तेव्हा आपली ओळखही नव्हती. मग नंतर हळूहळू आपली ओळख वाढत गेली. आपण मित्र झालो, मी परीचा फ्रेंड झालो, तुझ्या घरी येणं जाणं वाढलं. त्याच वेळी माझ्या या खोटं बोलण्याचा, वागण्याचा मलाही खूप त्रास होत होता नेहा. आणि असं वाटायचं की सगळं सोडून तुझ्याशी येऊन खरं खरं काय ते बोलावं. पण नेहा, प्लीज अंडरस्टँड, ते त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणून नेहा, नेहा, तू ऐकलं नाही काही? तू ऐकलास का काही? मिस्टर यशवर्धन चौधरी, तिने काहीच ऐकलेलं नसल्याने तुमची सगळी मेहनत वाया गेली आहे. त्यात हा समीर पण काही कामाचा नाहीये. आता जोवर लिफ्ट थांबत नाही तोवर ती माझ्याकडे बघणार पण नाही. आणि बघितलंच नाही तर मला नीट बोलताही येणार नाही. नमस्कार सर. सर, तुम्ही इकडे काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम नाही, लव्ह मॅटर झालेला आहे. हा? ऐका, यश आता लिफ्ट मध्ये आहे, आपल्याला ती लिफ्ट बंद करायची. करा पटकन. अहो सर, हे अगोदर का नाही सांगितलं? कोणत्या फ्लोअर मध्ये झाले सर? नाही नाही, एवढा हायपर होण्यासारखं काही झालेलं नाहीये. तो अडकलेला नाहीये. तो आता लिफ्ट मध्ये आहे. ती लिफ्ट आपल्याला बंद करायची. करा पटकन. काय कळलं नाही? काय बोलताय? मी सिंपल सांगतोय ना. आपल्याला त्याला अडकवायचं नाहीये, पण आपल्याला त्याला अडकवायचं आहे. म्हणजे मुद्दामून. तुम्ही यार मला नका कन्फ्यूज करू. तुम्ही लिफ्ट बंद करा बरं, पटकन करा. कळतंय साहेब, परफेक्ट. पण मी असं काही करणार नाही सर. का? अहो असं कुठं असते का साहेब, लिफ्ट मध्ये आणि लिफ्ट बंद करू? अहो नोकरी जाईल की माझी. हळू, नोकरी वगैरे काही जात नाही. तसा प्लॅन आहे. तू लिफ्ट बंद कर पटकन, ताबडतोब कर. अहो साहेब, असं कुठं असतंय का? अहो लोक लिफ्ट लवकर सुरू करा म्हणून सांगायला येतात. लिफ्ट बंद करा असे सांगणारे तुम्ही पहिलेच. आता माझा प्लॅन म्हणल्यानंतर मला धावपळ करावी लागणार की नाही? तुम्ही कशाला बडबड करता? ती लिफ्ट बंद करा. कुठे बटन मला सांगा. नाही, जमणार नाही मला. एक मिनिट, तू माझं ऐकणार नाही? मी कोण आहे? हो माहितीये ना, समीर साहेब. समीर साहेब म्हणजे कोण? ओळखतो ना तुम्हाला? हो ओळखतो ना साहेब. यश साहेबांनंतर मोठे साहेब तुम्हीच. बस मग आता माझी ऑर्डर आहे. लिफ्ट बंद करा पटकन, ताबडतोब. ते ठीक आहे साहेब, पण मी असं काही करणार नाही साहेब. अरे का नाही जमणार? जोपर्यंत मला लेखी देत नाही किंवा सिनियर्स मला ऑर्डर करत नाही, मी असं काही करू शकत इकडे, नाही. पटकन इकडे अलीकडे चल. वेळ वाया घालू नको. इकडे. हा, हे काय करताय साहेब? लेखी देतोय. लिफ्ट बंद करा आता. छे, असं कुठं असतंय का साहेब? मग कसं असते हो रे? तुला सांगतो लिफ्ट बंद कर. चल ताबडतोब कर. नाही साहेब, मला नाही जमणार साहेब. तुझ्या साहेबालाच फोन लावतो. थांब.
तो शहाणपणा. सीट मी बिंडोक समीर, याचं तर टायमिंगच खराब आहे. नुसतंच आपलं गोविंदा असं म्हणतो, "ए, मुझे लडकी मिळते नाही, लिफ्ट रुकती नाही." इडियट. पुन्हा थोडा वेळ वाट बघा. नेहा, उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देख उड़ी उड़ी जाए. उड़ी जाए दिल की पतंग देख उड़ी उड़ी जाए. उड़ी जाए दिल की पतंग देख उड़ी उड़ी जाए. तुम्हाला उडत जायचंय का आंटी? उड़ी जाए उड़ी जाए उड़ी जाए. हे बटन आहे ना, करणार नाही बंद? नाही नक्की? नाही. ठीक आहे. ओ साहेब काय करताय साहेब? काय अहो साहेब नोकरी जाईल माझी. काय केलं साहेब तुम्ही? असं काय करताय सर? लोक अडकले साहेब. नाही सर असं नका करू सर. माझं ऐक, नोकरी जाणार नाही, उलट हे काम केल्याबद्दल तुझी आता बढती होणार आहे. सर असं नका करू. अहो सर पाया पडतात तुमच्या. मी तुझ्या पाया पडतो. ऐक ऐक अहो सर लहान लहान लेकर नोकरी जाईल सर. काय होत नाही, लहान लेकरांना सुद्धा नोकरी लावून देतो मी. ऐक 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 ऐक. प्रश्न प्रेमाचा आहे, काळजी करू नको. शांत हो बाळा. लिप बंद થઈ ગઈ. શું થયું? ભાઈ શું થયું? लिप કેમ બંધ થઈ ગઈ? કોઈ હેલ્પ કર મને. हो, हो, હેલ્પ કર, एक મને मिनिट, બીક લાગે एक છે. मिनिट, पहिલો आंटी. दरवाजा खोलो તમે. आंटी एक मिनिट, मी हे पहिला वॉचमन ने बोला तू फोन कर. वॉचमन ने पहिला तू फोन कर. મને બહુ બીક લાગે છે. એને બોલા तू पहिला बोला. आंटी एक मिनिट, मी हे हे बघा, मी हे इमर्जन्सी बटन प्रेस केलंय. वॉचमन येईल, काहीतरी करेल. અરે બાબા મને મરવાનું નથી. મને બીક લાગે છે. ઓ માય ગોડ, કોઈ છે? एक मिनिट काकू, एक मिनिट आंटी, અમે અંદર અટકી ગયા છે. કોઈ છે? तुम्ही शांत व्हा काकू, काही नाही झाले, पॅनिक नका हो. અરે પણ બંધ કેવી રીતે પડી આ લિફ્ટ? તમે કઈ કર્યું એને લાગે છે? आंटी અરે બાપા, લાઈટ ગયા. હવે હું મરી ગઈ. વાહ, હવે અંદર તો ગયું. શું કરું બાબા? મને તો બહુ બીક લાગે છે. મરી જઈશ. आंटी आंटी एक मिनिट, जस्ट काम डाऊन. काही काळजी करू नका. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. ओके? हे बघा माझी તું શું કરે છે? મને શું કામ ટચ કરે છે? હાઉ ડેર યુ? તું શું સમજે છે? અંદર છો એટલે ફાયદો લે છે તું? લિફ્ટ બંધ છે એટલે? હું કઈ એકલી નથી અહીંયા. અમે બંને છે લિફ્ટમાં. नेहा सांग ना तू. नेहा તું ટચ નહીં કર મને. હું તને બરાબર શીખાડીશ હવે. જો તું આ સ્પ્રે મારું છું તારા આંખમાં. ओ ओ ओ असं काहीतरी करू नका. माझं ऐका, असं काहीतरी करू नका. आय वॉज जस्ट ट्राइंग टू हेल्प. मी मदत करायचा प्रयत्न करतोय आंटी. असं स्प्रे नेहा सांग ना प्लीज. तो स्प्रे आधी आत ठेवा. अहो काकू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं हा नाहीये. मी ह्याला ओळखते. काही माणसं ना गुन्हा करण्यात एक्सपर्ट असतात आणि काही माणसं खोटं बोलण्यात. हा खोटं बोलण्यात एक्सपर्ट.